आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चाले. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाची आमना तेथे कोणाचे चाले, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चाले. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी, वाहे डोंबा घरी पाणी, वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी, वाहे डोंब्या घरी पाणी, वाहे डोंब्या घरी पाणी. हा पांडवाचा सहाय्यकारी राजावरून केले दुरे, राजावरून केले दुरे, राजावरून केले दुरे. पांडवांचा सहकारी राजावने केले दुरे, राजावने केले दुरे, राजावने केले दुरे. आले देवाची आले देवाचे आमना, हे आले देवाची आले देवाची आमना. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, कोणाचे चालना. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. हा तुका म्हणे उगेचे रहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा. तुका म्हणे उभेची रहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा. आले देवाची आमना, आले देवाची आमना, हे आले देवाची आमना. आले देवाची आमना. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. हरे विठोबा रघुमा, हे विठोबा रघुमा. आले देवाची आमना, आले देवाची आमना. आले देवाची आमना, आले देवाची
तेथे कोणाचे चाले तेथे कोणाचे चाले तेथे कोणाचे चाले तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना
आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाची मना आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारारा हरिश्चंद्र ताराराने वाहे डोंबागरी पाणी आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना पांडवांचा सायकारी राज्यावरून केले दुरी आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना तुका म्हणे उगेच रहा किंवा तुका म्हणे उगेच राहावे होईल ते सहज पहावे आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना विठ्ठल विठ्ठल विठाल 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 यन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू
प्रेरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असो न स्वभाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाये मजकडे पंढरी राया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसो जोदायको पलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहे हरहु कलश विकार हरहु कलेश विकार पवन पुत्र हनुमान की जय आले देवाची मना आले देवाची मना तेथे कोणाचे झाले ना आले देवाची मना तेथे कोणाचे चाले ना प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी सुरू असलेला एक दिवसीय पवित्र कीर्तनाचा महोत्सव आहे काय आयोजन आहे काय प्रयोजन आहे किम निमित्तानं हे संप्राप्त कीर्तन आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं जरी माहिती असलं तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं अगदी परिहार द्यायचं म्हटलं तरी शेरकर महाराज ऊर भरून येतो सांगता नाही कारण कधीही कुणाच्या न पचनी पडणारी ही घटना या चव्हाण परिवारामध्ये गेल्या वर्षीच्या आजच्या दिवशी घडली अगदी आमच्या किरण दादाच्या नावापुढं कैलासवासी म्हणताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं का तर जगणं समाजाकरताय परिवारातून एक आधाराचा व्यक्ती कायमचा निघून गेला ज्याच्याकडून मायबापानं स्वप्न बागावीत ज्याच्याकडून आयुष्यामध्ये खांदाला खांदा लावून संसार करणाऱ्या त्या धर्मपत्नीनं स्वप्न बागावीत तोच व्यक्ती या परिवाराचा अखेरचा निरोप घेऊन गेल्या वर्षी आपला शेवट करून या परिवारातून निघून गेला कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा आदरणीय प्रातस्मरणीय या संपूर्ण चव्हाण परिवाराचा आधार आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारातून एक त्यांचा आवडीचा मित्र त्यांना सोडून गेला कैलासवासी किरणदादा युवराज चव्हाण त्यांच्या पत्नी श्रीमती आरतीताई असतील त्यांचे वडील पूज्यपिता श्री त्यांचे युवराज दादा असतील आई संगीताताई त्यांचे दोन मामा रमेश भाऊ असतील संजय मामा असतील त्याचबरोबर त्यांचे दाजी आमचे किरणदादा निंबाळकर असतील आणि त्यांच्या बहीण भाग्यश्रीताई आणि समस्त चव्हाण आणि जाधव परिवाराच्या वतीनं माझ्यापर्यंत आलेले हे संकीर्तनाचं पुष्प आहे इथं आल्यानंतर ज्यावेळेस किरणदादाबद्दल थोडीशी माहिती कळाली त्यावेळेस आमचे अमोल दादा मला आतमध्ये खोलीमध्ये माहिती सांगत होते त्यांच्यासोबत त्यांचा मित्र होता त्यांचे दाजी होते ते जेव्हा सांगत होते तेव्हा त्यांच्या डोळ्याला पाणी होतं आणि ते ऐकताना माझ्याही डोळ्याला आपसूक पाणी आलं कारण बसलेले एकमेकाविषयी एकमेकाच्या डोळ्यामध्ये पाणी येणं त्याच्याकरता व्यक्ती तसा असावा लागतो कुणासाठी शेरकर महाराज कुणाच्याही डोळ्यात पाणी येत नाही पण अतिशय दुःखद घटना या परिवारामध्ये गेल्या वर्षी कधीही भरून न निघणारी पोकळी या परिवारामध्ये तयार झाली एकुलता एक पोटचा गोळा जाण्याचं दुःख त्या मायबापाला विचारावं ज्यांच्या आयुष्यातून आमचे किरणदादा निघून गेले सांगायचंच म्हटलं तर 2 तास तुम्हाला भावनिक करेल पण तो माझा हेतू नाही आधीच हा परिवार दुःखात आहे त्यात अजून मी त्याच विषयाला हात घालत गेलो तर अजून परिवार दुःखी होईल पण आलेले सर्व भाविक प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे प्रत्येक माता माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत आमच्या किरणदादाचा सहवास लाभला त्या प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी आहे एक तरुण व्यक्ती निघून जाण्यानं जे दुःख परिवाराला मिळतं जे दुःख परिवाराला होतं त्या दुःखातून मीही जास्त दिवस नाही अवघ्या
6 महिन्यापूर्वी माझे वडील मला सोडून गेले. आणि तारुण्यात एखादा व्यक्ती आपल्याला सोडून जाण्याचं दुःख काय असतं मी लय जवळ न पाहिलं विठ्ठलराजे. म्हणून आदरणीय किरण दादाच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही जमलेले सगळेच आपतिष्ट सगळे सोयरे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सगळ्यांना उपदेश करण्याकरता किरण दादाचं जाणं या परिवारातून झालं हे तुम्हा सगळ्याला समजवण्याकरता ते जे काही घटना घडतात आपल्या मृत्यू लोकामध्ये याच्याकरता सर्वस्वी कोण जबाबदार असेल तर तो भगवान परमात्मा सर्वस्वी जबाबदार आहे. कारण माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथामध्ये ओवी खर्च करतात. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपुलिया. हे सर्वस्व काही ज्याच्या सत्य नाही तो भगवंत आहे. म्हणून एकदा एखादी गोष्ट त्याच्या मनात आली ना बसलेले की तिथं कोणाचंच काही चालत नाही याचं अनन्य साधारण महत्व प्रतिपादन करताना पंचमवेद स्वरूपाचा तुकोबरायांचा गाथा आणि त्याच महाराजांच्या गाथेतील 4 चरणाचा याच्यावर जीवामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर मृत्यू लोकामध्ये ज्या काही घटना घडतात जे काही गोष्टी घडतात त्या गोष्टीला कारण मात्र तो भगवान परमात्मा आहे याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे. महाराजांनी सहज आणि सोप्या भाषेत अभंगाचं निरूपण केलेलं आहे. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना. पुसलेले मंडळी एकदा एखादी गोष्ट त्याच्या मनात आली तर तिथं कुणाचंच चालत नाही. कुणाचं चालत नाही हे तुम्हा आम्हा सर्व सामान्य जीवाला पटवून देण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी 2 दृष्टांत दिलेत. म्हणून अभंगातला दृष्टांत हा अभंगाचा कधी द्रुपद असू शकत नाही. दुसरं तुम्ही म्हणाल महाराज पहिलंच चरण द्रुपद म्हणून कसं वापरलं तुम्ही तर त्याच्या पाठीमागं कारण आहे. दुसरं चरण हे तुम्हा आम्हाला समजण्याकरता महाराजांनी दिलेला दृष्टांत आहे. दृष्टांत कोणाचा आहे? अर्यावताचा सम्राट. अर्यावत ज्याच्या ताब्यात होतं तो एकेकाळचा राजा हरिश्चंद्र. त्या हरिश्चंद्राचं उदाहरण महाराजांनी दिलंय. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबागरी पाणी. आदल्या दिवशी अर्यावताचा सम्राट होता. त्याच हरिश्चंद्र राजाला दुसऱ्या दिवशी डोंब्या नावाच्या त्या हरिश्चंद्र राजाची पत्नी तिचं नाव तारा राणी. त्या तारा राणी नावाच्या पत्नीला दुसऱ्या दिवशी डोंब्या नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी भरावं लागलं. एवढंच नाही स्वतः राजा हरिश्चंद्राच्या वाट्याला स्मशानभूमीमध्ये मसन जोग्याचं काम वाट्याला आलं. कोणाच्या बाबतीतलं सांगतोय हे? सर्वसामान्य आमदार खासदाराच नाही सांगत. अर्यावताचा सम्राट राजा हरिश्चंद्राच्या बाबतीत ही गोष्ट घडून गेली. एवढ्यावर पटलं नाही म्हणून अजून एक दृष्टांत महाराजांनी दिला जो की महाभारतातलं उदाहरण महाराजांनी दिलं. पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी. भगवान श्रीकृष्ण कायम पांडवांच्या सोबत होता पण तरी सुद्धा राज्यावरती सत्ता मिळवता आली नाही. महाराज म्हणतात जरी पांडवाच्या सोबत भगवान श्रीकृष्ण असला त्याच्या पाठीमागं कारण आहे का पांडवाच्याच घरी कौरवाच्या घरी का देव गेला नाही. त्याच्या पाठीमागचा इतिहास ऐकून जा. पांडवांनी नीती धर्म आणि न्याय जपून व्यवहार केला होता म्हणून श्रीकृष्ण पांडवाच्या घरी होता. बसलेले आलोत कीर्तनात एक संदेश कायम मनामध्ये लक्षात ठेवा. नीती धर्म न्याय जपून जर दुसऱ्याशी व्यवहार केला तर न सांगता सुद्धा देव आपल्याकडं येऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांडवाचं उदाहरण आहे. त्या पांडवाच्या घरी देवानं राहावं. पांडवाचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना. सर्वसामान्य जीव जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे उभा राहतो. महाराज कळाला आम्हाला तुम्ही सांगितलं एकदा देवाच्या मनात आल्यावर कुणाचं चालत नाही त्याच्याकरता 2 पुरावे तुम्ही दिलेत. एक हरिश्चंद्र राजा आहे एक पांडव आहे हे सगळं आम्हाला कळालं. पण आम्ही मृत्यू लोकामध्ये जीवन जगतो. मग आम्ही नेमकं या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना नेमकं जीवन जगावं कसं? तुकोबराया म्हणतात आपल्या हातात इथलं म्हणून काही सुद्धा काही काही कीर्तन काय काय भजने मंडळ भजन अभंग म्हणायला लागले. आले देवाचे म्हटले की त्याच्यात हे चरण जोडतात. कुठले? शेजची कामीनं दूर राही. त्याच्या आधी काय आहे? त्याच्यातलं ते प्रमाण आहे नाही का? नाही हो असो काय काय असंही म्हणतात. आणि एक अजून प्रमाण आहे बघा. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. या मृत्यू लोकामध्ये आपण मात्र निमित्त म्हणून जन्माला आलो. का? केले कर्म झाले त्याची भोगा. याच्या करता आपण निमित्त मात्र म्हणून या मृत्यू लोकामध्ये आहोत. आपल्या हातात यातलं काही नाही. मग महाराज सांगतात यातलं आपल्या हातात काही नाही तर आपण एकच करावं. जे होईल ते फक्त बघत राहणं आणि आलेल्या गोष्टीला
सामोरं जाणं एवढंच मात्र आपल्या हातात आहे. म्हणून महाराज म्हणतात आले देवाची या मना ते कोणाचे चाले ना विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाचा सरळ अर्थ अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेल्या 1 तास 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला जेवढं निरूपण करता येईल तेवढं आपण निरूपण करायचं आणि बरोबर 12:15-12:20च्या दरम्यान आपण आदरणीय किरणदादाच्या चरणावरती पुष्पांजली समर्पण करायची. त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायची. प्रथम वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे ना. वर्षश्राद्ध म्हणजे काय, एकदा सुरुवातीला व्याख्या ऐकून जा. गेलेल्या पूर्वजांच्या ऋणातून उतराई होण्याकरता श्रद्धायुक्त अंतकरणानं व्यक्त केलेली श्रद्धा त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. वर्षश्राद्ध करण्यानं गेलेला महात्मा, गेलेला व्यक्ती तर आपल्याला पुन्हा मिळत नाही, पण त्याच्याप्रती आपण काहीतरी देणं लागतो. आपले त्याच्यावरती काहीतरी, त्याचे आपल्यावरती काहीतरी उपकार आहेत, त्या उपकाराची जाण ठेवून केलेलं विधी म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी आहे. तसे तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, मेल्यानंतरही अगदी वर्षश्राद्धापर्यंत कुमार महाराज 16 संस्कार सांगितले या देहावरती. किती? 16 संस्कार सांगितले आणि त्याच्यापैकीच एक संस्कार म्हणजे वर्षश्राद्धाचा हा विधी आहे. म्हणून प्रत्येकाला या विधूतून, या 16 संस्कारातून प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं आहे. कुणी जरी असला तरी येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार, हेरते पामर जीव किती. नाही. राम आले, कृष्ण आले, त्याहुनी जग काव सचिव पडले. देवादिकाचे अवतार शिल्लक राहिले नाही. आपण तर किस झाडकीपती, आपण तर सर्वसामान्य जीव जगणार आहे. फक्त एक आहे, कोणत्या दिवशी जाणं जरी आपल्या हातात नसलं तरी कसं जीवन जगून जाणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात. याच्यापेक्षा सोपं वाक्य आहे का? किती दिवस जगतो याच्यापेक्षा कसं जगतो याला फार मोठी किंमत आहे. असं जीवन जगावं आपण गेल्यानंतर, ज्याच्या कानावर आपल्या जाण्याची बातमी जाईल त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आपल्याविषयी 2 आसू आले पाहिजेत. मी रोज वर्ष श्राद्धाची कीर्तन करणारा वक्ता आहे. बसलेली मंडळी, माझ्या संपर्कात असलेली मंडळी सांगतील तुम्हाला, रोज वर्ष श्राद्धाची कीर्तन करत असताना रोज मी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एक विनंती करत असतो. देवा, मान्य आहे तुझा नियम आहे, ज्या लोकात आम्ही जन्माला आलो या मृत्यूलोक नाव आहे, इथून प्रत्येकाला जाणं आहे. फक्त देवा, आमच्यातून आमचा व्यक्ती नेत असताना, घेऊन जात असताना थोडा तरी विचार कर. ज्या व्यक्तीचं जाण्याचं वय नाही अशा व्यक्ती तू आमच्यातून घेऊन जायला लागलास. आज आमच्या चव्हाण जाधव परिवारामध्ये जी अवस्था झाली ना, ही फक्त, हे दुःख फक्त हा परिवारच जाणू शकतो. आपण फक्त दादा कडचे पोहणारे आहे. ज्याला पोहा येत नाही त्याला विहिरीत ढकलून द्या तुम्ही आणि त्याला विचारा कसं आहे, बरं आहे का? ते सांगतो काय नसतो, विहिरीत आलो तरी बरं झालं असतं. त्याचं दुःख त्यालाच माहिती. तसं जोपर्यंत आपल्या जीवनातून आपल्या हक्काचा माणूस जात नाही तोपर्यंत आपल्याला गेलेल्या व्यक्तीची किंमत कळत नाही. आज आमचा जाद चव्हाण परिवार भगवंताला एकच विनंती करत असेल जी नामदेवरायाने विनंती केली होती पांडुरंगाच्या जवळ. देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीसी, बळे बांधोनी देशी काळा हाती, काळा किरणदादाचे वडील, त्यांची माय, त्यांच्या पत्नी आज देवाकडे एक विनंती करत असेल, देवा काय वैर होतं म्हणून आमच्यातून आमच्या किरणदादाला तू घेऊन गेलास. आज एवढा त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी जमलात. एका मित्रावरती किती प्रेम असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे किरणदादा होते. किरणदादाचं असणं आमच्या मित्रांकरता किती गरजेचं होतं, आमच्या चव्हाण परिवारात किती गरजेचं होतं हे तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यातले अश्रू सांगून जातात. जेव्हापासून या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत आलं त्या दिवसापासून अक्षयदादाचा, आपलं काय अमोल दादाचा मला वारंवार फोन आला. प्रत्येक वेळेस त्यांनी आठवण करून दिली. विठ्ठल दाजीच्या माध्यमातून हा कार्यक्रम माझ्यापर्यंत आला. दाजींनी सांगितलं, म्हटले महाराज
तरुण पोरगा गेला आमच्यातून. परिस्थिती हालाकीची आहे. 2 मामाच्या सहकार्यातून उभा राहिलेला हा संपूर्ण परिवार. पण एकुलता एक पोरगा, तोही परिवाराला सोडून गेला. सगळे मित्र परिवार मिळून, हा परिवार मिळून ह्या सगळा कार्यक्रम करतो. थोडंसं आम्हाला, मी म्हटलं दाजी काहीच बोलणार नाही. अशा वर्षश्राद्ध नाही करायची. पैशात प्रत्येक व्यक्तीला तुलून नाही जमत. प्रत्येक ठिकाणी पैसा तर भरपूर मिळतो. पैशासाठी कीर्तन ही संकल्पना बाजूला काढून ठेवली. आपणही समाजाचं काहीतरी देणं असावं या न्यायानं. हे वर्षश्राद्धाचं कीर्तन माझ्यापर्यंत पोहोचत असताना जेव्हा जेव्हा अमोल दादाचा मला फोन यायचा, तेव्हा तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आपल्या किरण दादा करता किती प्रेम होतं हे त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात येत होतं. बसलेले आपला वैरी जरी असला तरी त्याच्या वाट्याला कधी असं दुःख येऊ नये. मी तर म्हणतो खरंच येऊ नये. म्हणून महाराजांचा जो अभंग निवडला तो जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा आणि आले देवाची म्हणा याच्यामध्ये वर्णन करताना महाराज म्हणतात खरंच आहे, इथं आल्यानंतर खरंच आपलं काही चालत नाही. पुन्हा पुन्हा तिथंच येतो मी, पुन्हा पुन्हा त्याच प्रसंगात आपण जातो, तिथंच भावनिक लोक होतात, म्हणून तिकडे नाही जायचं. म्हणून चित्रपटातली काही ते चिमणी पाखरं नावाचा जर चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला तर त्याच्यात काय वर्णन केलं. जुनी गाणी कुमार महाराज एवढी भावपूर्ण होती, एवढी मनामध्ये घर करून जायची. त्याच्यामध्ये तो कवी एवढं सुंदर संसाराचं वर्णन करतो. लेकरू लहान आहे, ते लहानसं लेकरू अपंग असताना ज्यावेळेस त्या मायबापानं त्याला वृद्धाश्रम त्या अनाथ आश्रमात ठेवलं, त्यावेळेस भेटायला जाताना ती आई त्या लेकराचं आणि आईचं प्रेम तो कवी वर्णन करतो. कशी काळाची चाहुल आली, जे की आमच्या चव्हाण परिवारामध्ये गेल्या वर्षी घडलं. ऐका, ते मायबाप आजही देवाला विनंती करत असेल, ए देवा, तो बाप देवाच्या पुढे आजही उभा राहिला तर विनंती करत असेल, देवा अरे माझं मला गेलं घेऊन गेला असं तरी मला अजून काही दुःख झालं नसतं, पण आमच्या पोटच्या गळाल्या तू आमच्या डोळ्यात देखत तू आमच्या किरणला घेऊन गेलास, हे दुःख न सहन करण्यापलीकडचं आहे. काय वाटत असेल त्या मायला. सगळ्यात जास्त दुःख झालं जिच्या कपाळावरचं कुंकू गेल्या वर्षी पुसल्या गेलं. कपाळावरच्या कुंकवाची किंमत तिला विचारा जिच्या आयुष्यातून तिचे मालक निघून गेले. आता त्या माऊलीला वटपौर्णिमेचा सण नाही, त्या माऊलीला आता सुवासिनीचा अधिकार नाही. आईला जो दुःख झालं आपलं लेकरू जाण्याचं, पत्नीला दुःख झालं आपला मालक जाण्याचं, आणि एका बापाला दुःख झालं आपला पोरगा आपल्यातून जाण्याचं, आणि सगळ्या मित्र परिवाराला दुःख झालं आपल्यातून आपला भाऊ, आपला मित्र, आपला सखा, आपला सोबती, आपला सोयरा, आपला जवळचा कुणीतरी आपल्यातून निघून गेला. आजही या परिवाराला वाटत नसेल आमचं किरण आमच्यातून, आजही जाणीव होत असेल कुठल्या तरी घरातून किरणचा आवाज येईल म्हणून त्या मायबापाला आजही अपेक्षा असेल. पण नाही, सांगू तुम्हाला, मृत्यूलोक नावाचं गाव असाय, ज्या गावाला फक्त जाण्याचा रस्ता आहे, तिथून माघारी पुन्हा गेलेला व्यक्ती कधी येत नाही. जगद्गुरु श्री तुकोबरा एकदा आले होते भागीरथी करता, त्यांच्यानंतर बाबा पुन्हा इथं कोणी नाही. म्हणून तो कवी फार सुंदर वर्णन करतो. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, चिमन पिलानू खुशी तया, करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची, धरीन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुखाचा चाललेला संसार आणि गेल्या वर्षी त्या काळाची उडी पडली आणि आमच्या काळ घेऊन गेला. म्हणून खरंच कुणाचं चालत नाही याच्याकरता महाभारतात अजून एक दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतो. शेरकर महाराज कोणाचा दृष्टांत आहे? ज्यावेळेस युद्ध क्षेत्रामध्ये रणांगणामध्ये अभिमन्यूची फसवणूक झाली आणि घात करून मध्य भागावरती ज्यावेळेस अभिमन्यूला आणलं गेलं आणि युद्ध क्षेत्रामध्ये नाविलाज झाला, बाहेर पडण्याचा रस्ता अभिमन्यूला मिळाला नाही आणि तोच धनुष्यातला बाण थेट अभिमन्यूच्या काळजात घुसला आणि युद्ध क्षेत्रामध्ये रणांगणात धारातीर्थ पडलेला अभिमन्यू ज्या वेळेस स्वतःचा मामा भगवान श्रीकृष्ण अभिमन्यूच्या जवळ येतो आणि त्याच अभिमन्यूचं डोकं आपल्या स्वतःच्या मांडीवर घेतो, त्यावेळेस अभिमन्यू फक्त एकच वाक्य सांगत होता, कुमार दादा, देवा, अरे तू माझा मामा आहे, ही सृष्टी तुझ्या ताब्यात आहे. ए देवा, किती दिवस ठेवा जगून द्यायचं, किती दिवस कोणत्या दिवशी उचलायचं हे सगळं तुझ्या हातात आहे.
अरे एवढं सगळं जर तुझ्या हातात असेल तर मला जास्त आयुष्य नाही जगायचं, फक्त मोजून 3 तासाचं आयुष्य मला वाढवून दे. अभिमन्यू देवाला प्रश्न करतो, देवानं उत्तर दिलं अभिमन्यूला, ये अभिमन्यू आता तर माझं गुणगान गातो आणि 3 तासाचं आयुष्य का मागतो, तुला वाढवूनही आयुष्य मागू शकत होतास तू. 3 वर्षाचं 30 वर्षाचं अधिकचं आयुष्य. अभिमन्यू म्हणतो मला जास्त जगायचंही नाही, फक्त युद्ध क्षेत्रामध्ये ज्यांनी माझा घात करून मला इथपर्यंत आणलं, या 3 तासाच्या आयुष्यामध्ये फक्त उभा असलेला समोरचा एकही मला जिवंत ठेवायचा नाही, म्हणून मला 3 तासाचं आयुष्य दे. बसलेले भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता ना अभिमन्यू, ज्याचा भाचा होता, तो देव सांगतो अभिमन्यूला, हे अभिमन्यू, अरे मी जरी तुझा मामा असलो आणि तू जरी माझा भाचा असलास तरी 3 तासाचंच काय, पण 3 सेकंदाचं सुद्धा आयुष्य मी तुला वाढवून देऊ शकत नाही. मग एवढं तर जवळचं नातं असून सुद्धा, आणि अजून एक वाक्य भगवत देवानं वापरलं होतं. देव सांगतो, अरे तू असला काय, मी असलो काय, आपण सगळे एकत्र जरी असलो तरी मला सुद्धा एक ना एक दिवस गेला ना. देव सुद्धा गेला, राहिला का देव मला? अहो 56 कोटी यादव संपले, देवाचं कुळ समाप्त नष्ट झालं. म्हणून समर्थ रामदास स्वामीनं त्यांची मृत्यूलोक नावाची कोटी लिहिताना त्याच्यात 3 संकल्पना फार सुंदर मांडले. एक पहिली संकल्पना आहे का, गेले बहुत बळाचे. दुसरी संकल्पना आहे गेले बहुत काळाचे, आणि गेले बहुत कुळीचे. बळ वेगळं, काळ वेगळा आणि कुळ वेगळं. बळ म्हणजे शक्तीने मातरवत असणारी माणसं या मृत्यू लोकातनं गेले. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे कुंभकर्णाचं. कुंभकर्णासारखा बलाढ्य पुन्हा होणे नाही. शक्तीनं, मग त्याच्यामध्ये शक्ती फक्त शरीर यष्टीच नाही, पैशाची जरी सामर्थ्य असलं, संपत्तीची जरी शक्ती असली तरी मरणाच्या पुढे पैसाही चालत नाही बसलेले. एक नामांकित डान्सर होऊन गेला पाठीमागच्या काही वर्षापूर्वी, त्याचं नाव बोला ना, मायकल जॅक्सन. आमचा तरुण पोरांना सगळ्याला माहिती आहे. तोच मायकल जॅक्सन, 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी असणारा मायकल जॅक्सन, जर इंडियामध्ये भारतामध्ये जर नाचायला यायचं म्हटलं तरी कोट रुपये घ्यायचा, एवढा श्रीमंत होता. फक्त त्याला समाजामध्ये थोडस जे आता कलियुगामध्ये जे आयुष्य आहे, आयुष्य मर्यादा आहे, त्याच्यात त्याला बदल करून दाखवायचा होता. तो सांगतो 100 वर्षाचं आयुष्य आहे ना माणसाचं, माझ्याकडे पैसा एवढा आहे, मी 150 वर्षाचं आयुष्य या समाजाला जगून दाखवीन. पैसा असल्यावर माणसाला थोडासा त्याला वाटतं देवाला सुद्धा मी विकत घेईल. अरे रावण संपला बाबा, आपण काय, आपण कुठला, आपण कशाचं काय. त्याच्या एवढा तर श्रीमंत नाही बघायला मिळाला. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी, एवढा श्रीमंत रावण होता. त्याचं काय टिकलं बसलेले. सांगा ती कवडी नेली नाही, नेली नाही. सांगा ती कवडी गेली, सांगा ती कवडी नेली नाही, नेली नाही. सांगा ती कवडी नेली नाही. तुका म्हणे जाची संपदा एवढी, तुका म्हणे त्याची संपदा एवढी, तुका म्हणे जाची संपदा एवढी, म्हणे त्याची संपदा एवढी. हे सांगत कबडी गेली नाही, सांगत कबडी सांगा ती कवडी नेली नाही, सांगा ती कवडी नेली नाही, गेली नाही. हे प्रमाण दिलं खरं, पण याच्यातनं 2 गोष्टी आपल्याला मिळतात. जर गाथा उघडला महाराजांचा तर 2 प्रमाण बघायला मिळतात. सांगा ते कवडी गेली नाही. गाथा उघडला तर उत्तरार्ध दोन्ही प्रमाणाचा सारखा आहे, पण पूर्वार्ध थोडे वेगळे. 2 प्रमाण पाहायला मिळतात. एक तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, हेही प्रमाण महाराजांच्या गाथेत आहे. आणि अजून एक प्रमाण आहे, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, आणि सांगा ते कवडी गेली नाही. बांधवडी म्हणजे ज्याचे देव सुद्धा बांधल्यात होते, आशे सुद्धा त्यांचं टिकलं नाही, त्यांनी सोबत नेलं नाही. आपल्याला नाही ते शक्य होणार. म्हणून धारातीर्थ पडलेला अभिमन्यूला ज्यावेळेस उत्तर दिलं तेव्हा देवानं सांगितलं, अरे सगळे मी गेले बहुत बळ सांगत होतो, बळानं गेली ना, बळ असलेली शक्तिबद्ध असलेली माणसं गेली. त्याच मायकल जॅक्सन जगाला चॅलेंज केलं होतं, 50 जर 100 वर्षाचा आयुष्य काळ असेल तर हा मायकल जॅक्सन तुम्हाला 150 वर्ष आयुष्य जगून दाखवीन. नुसता म्हणला नाही, नुसतं म्हणणं वेगळं, ती स्वप्न पूर्ण करण्याकरता प्रयत्न करणं वेगळं.
एखादा नुसता म्हणतो मी वकील होणार मी डॉक्टर होणार आमक करार महिनाभर शाळेतच गेला नाही वर्षभर शाळेत गेला नाही कुठनं तू वकील होशील आणि कुठनं परीक्षेलाच बसला नाही म्हणणं आणि त्या दिशेनं प्रयत्न करणं वेगळं आहे. नुसता म्हणला नाही तो, त्यानं प्रयत्न एवढे केले होते. 12 डॉक्टर आपल्या स्वतःच्या शरीरावर लक्ष देण्याकरता कायम आपल्या सोबत ठेवले होते. किती डॉक्टर? पुरुष वर्ग तुम्हाला कळतंय ना माझं कीर्तन? कळतंय ना? किती डॉक्टर ठेवले होते? आपल्याला एक मिळत नाही. 12 डॉक्टर स्वतःच्या शरीरावरती. 6 किडनी डोनर ठेवले होते. जर किडनी खराब झाली तर स्वतःच्या इच्छेनं देणारे असे किडनी डोनर, हृदय डोनर. आम्हा पैसा रोजचं येणारं ताटातलं जेवण 3 लॅब मधून चेक होऊन यायचं. किती शरीराची काळजी घ्यावी. फक्त एक आहे, सगळं असलं की माणसाला जी उद्भवते तिचं नाव दुर्बुद्धी आहे. याचं सगळं होतं ना ह्याला, मग दुर्बुद्धी सुचायची काही गरज होती का? याला एकच दुर्बुद्धी सुचली. त्याला वाटलं आता आपण मरणारच नाही म्हणल्या या समाजाला जसं आपण 150 वर्ष आयुष्य जगणार आहे तसं ते थोडंसं सावळं होतं. त्यानं ठरवलं आपण या समाजाला गोरं होऊन दाखवायचं. काही गरज होती का या दुर्बुद्धीची यायची? पण ती दुर्बुद्धी त्याला सुचली. डॉक्टरचा सल्ला घेतला, सर्जरी करायची म्हणून सांगितलं. डॉक्टरने सांगितलं आम्ही सर्जरी करतो, पण तिथून पुढे किती दिवस जगाल हे मात्र ते म्हणे. होईल काय सर्जरी केल्यानंतर एखादं हृदय खराब होईल किंवा किडनी खराब होईल, ते देणारी माणसं आहेत ना माझ्याकडे, तुम्ही फक्त प्रयत्न तर करा. डॉक्टरांनी प्रयत्न केला. बसलेले 150 वर्ष जगण्याचं स्वप्न घेऊन जो चालत होता मायकल जॅक्सन, वयाच्या 50-52व्या वर्षी त्याला याच्या तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. हा देह हे काळाचे धन. ज्ञानेश्वरीत पुन्हा दृष्टांत दिला. काल लाटीचे लिहिले तेन मोडे काही केले, काळे गोरे धुतले फिटो नेने. ज्ञानोबराया म्हणतात काळ्या माणसानं गोरं होण्याचा प्रयत्न केल्यावर किती दिवसानं गोरा होईल? तुम्ही लयच टेन्शन मध्ये बसला सगळे. मी एक सुरुवातीला सांगतो, हे माझ्या फुलाचं कीर्तन नाही, किरण दादाच्या फुलाचं. तुम्ही असं माझ्या फुलं टाकायला न बसू नका तुमच्या पायावर. जरा बोलत चला. काळ्या माणसानं गोरं होण्याचा प्रयत्न केल्यावर किती दिवसानं गोरा होईल? कोळसा चुलीतून बाहेर आला आणि त्याच्या जोडीदाराला म्हणतो का रे, आपल्याला सगळेच जण काळं काळा काळा कोळसा म्हणून सगळे नावं ठेवतात. एक कामच करतो, आता समुद्रात जातो, लय पाणी असतं म्हणतात समुद्रात, म्हणून समुद्रात जातो, दिवसभर समुद्रात भिजून राहतो, एवढं स्वतःला गाजतो, एवढं गाजतो, काळ्याचं गोरच होऊन दाखवतो. किती दिवसानं कोळसा गोरा होईल, पांढरा होईल? अय बोला ना. माऊली म्हणतात काळ्या माणसानं किती प्रयत्न केला तर नाही, ते शक्य नाही. काल लाटीचे लिहिले ते न मोडे काही केले, आणि काळे गोरे धुतले फिटवणे. मग तेही जसं शक्य नाही तसं इथून अमरत्व मिळणं याची माणसाने अपेक्षा करायची. म्हणून गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे. पुढचं वर्णन आलं. काळाचं वर्णन करताना जशी युग बदलली तशी आयुष्य बदललं. मी बऱ्याच वेळा सांगून गेलेलो आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगातलं आयुष्य मर्यादा पाहिली तर प्रत्येक वर्षानं 1-1 शून्यानं आयुष्य कमी झालं. लाखावनं 10,000 आलं, 10,000वरनं 1000 आलं, आणि 1000वरनं आता कलियुगात 100 आलं. फक्त आपण सगळे देवाला प्रार्थना करू 100वरच फक्त वरचा तेवढा घालू नको, एवढीच फक्त प्रार्थना. नाही तर 10 वर्षाचं आयुष्य राहील माणसाचं. म्हणून गेले बहुत बळाचे सांगताना जरी कृतयुगाचा विचार केला, लाखो वर्षाचं आयुष्य असलो तरी लाख वर्ष आयुष्य जगल्यानंतर का होईना पण माणसाला मरावच लागत होतं. याच्या करता गेले बहुत बळा काळाचे आणि गेले बहुत कुळीचे. त्यातलं उदाहरण मगाशी सांगितलं. 56 कोटी यादवाचं कुळ नष्ट झालं भगवान श्रीकृष्णाचं, अख्खं कुळ गेलं. पण या 3 कोटीला समोर जात असताना महाराज म्हणतात हे जर सर्वस्वी ज्याच्या हातात आहे तो देव आहे. बसलेले माझी विनंती आहे तुम्हाला जरा सगळे थोडं थोडं पुढे सरून बसा. बाधित सत्य असणारी गोष्ट आहे. तर मग आम्ही जीवन जगावं कसं? एकच, जगत असताना फक्त कर्म चांगलं ठेवायचं एवढंच आपल्या हातात आहे.
आणि हेच आपल्या सरते शेवटी जाणार आहे. नाही तर किती कमवा सगळं येताना घेऊन आला काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू भल्या माणसा. येताना काय आणलं नाही, जाताना काय सवे नव्हे रे काशेची लोंगोटी. बस याच्यापेक्षा दुसरं प्रमाण नाही महाराजांचं. मग या क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. कुणाला सोडलं नाही बसलेली. ज्ञानी असो के अज्ञान जगे एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी जातो तयाला जो शरण. अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली जर जर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. पण एवढं रोज जरी एखाद्या वक्त्यानं सांगितलं तरी माणसं फक्त कीर्तनापुरतं ऐकतात. कीर्तन झाले की माणसं माती सुद्धा इथंच झाडून जातात. नको रे महाराज तुझी माती सुद्धा नको. पण नाही ऐकलं तरी आमचं काही जाणार नाही. पण महाराजांचं एक वचन कायम लक्षात ठेवा, भोग तो न घडे संचिता वाचून आणि करावे ते मनी समाधान. चित्तामध्ये समाधान ठेवावं माणसानं आणि आलेल्या भोगाला सामोरं जावं. चित्ती असू द्यावे समाधान समाधान, चित्ती असू द्यावे समाधान समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समर्पणाचं प्रमाण आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण काय नाही, मी मगाशी बोलू ना, नाही फक्त त्यानं ठेवल तसंच राहावं बी लागणार आहे आणि त्यानं ठरवलं तर जावं बी लागणार आहे. म्हणून कधी कुणाला आपल्यामुळे नाहक त्रास होऊ देऊ नका बरं का बसले, कधीच नाही. ज्याला वाटतं ना देवानं मला सुखाचं मरण द्यावं, चांगलं मरण द्यावं, त्यानं कधीच आपल्यामुळे दुसऱ्याचं वाईट होईल असा विचार कधी करायचा. ज्याला आपल्यामुळे नाहक त्रास झाला तो व्यक्ती आपल्याला तोंडावर काही बोलत नाही, पण आपल्यापासून 2 पावलं दादा पुढे जाऊ द्या त्यानं, तो मनातले मनात का होईना पण आपल्याला काहीतरी बोलून जातो. आणि अजून वाक्य पुढचं ऐका, समोर बोलण्यापेक्षा तळतळाटीचं बोलणं जे लागलेलं असतं ते कधी चुकत नाही बरं. संपला 100 पोराचा बाप त्याच्यातच संपला. तळतळाट लागला पांडवाचा, गेला ना 100 पोरही गेली. बरं त्यात धृतराष्ट्राचा शेवट विचारात घेतला तर अंत्यविधीसाठी मांसाचा तुकडा सुद्धा मिळाला नाही. कुणाच्या? ज्याची 100 पोरं होती त्याच सांगतोय मी, ऐऱ्या गायऱ्याचं नाही. 100 पोराचा बाप होता धृतराष्ट्र. संपला. एकच त्यानं चुकीची शिकवण दिली, आपलं ते बी आपलंच आणि लोकांचं ते बी आपलंच. बरं ध्यानात ठेवलं तुम्ही, खरंच आहे. कधीतरी यात बदल करावा. म्हणून एक सगळ्याचं वाक्य पाठ आहे, खिशात पैशांचा खळखळाट असण्यापेक्षा त्याच्या पाठीमागं कुणाचा तळतळाट नसावा. असला तर ते आपल्याला त्याच मार्गानं पुन्हा भोगावं लागणार आहे. आपण फक्त हे काय भोगावं तर लागणारच आहे ना महाराज. मग करावं काय? म्हणून मनी मानू नये खेद आणि म्हणावा गोविंदू वेळोवेळा. ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला मृत्यू लोकामध्ये बसलेले दुःख आपणच सहन करतो, यात लय नवलाची गोष्ट नाही. ज्या संत मांदेळेच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण चालतो, विश्वमाऊली ज्ञानोबराय असू द्या, आपल्या भागातून जाणारा जगद्गुरु श्री तुकोबरायांचा पालखी सोहळा असू द्या, या संतांना काही थोडं दुःख झालं का?
विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा जीवनपट जर कधी पाहिला, त्यांचं चरित्र जर कधी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ज्ञानोबरायासारखं दुःख कुणी नाही सहन करू शकत. 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला आई खापराचा तुकडा घेऊ दिला नाही त्या विसोबा काकानं, ठेचून भुगा केला वाटेत. त्याच ज्ञानोबरायांना मुक्ताईच्या चेहऱ्यावरचं दुःख सहन झालं नाही, मुक्ताईच्या डोळ्यातले अश्रू सहन झाले नाही. म्हणून योगाग्र अग्नीनं आपली पाठ तापवली आणि त्या पाठीवरती मांड भाजून खाऊ घातलं मुक्ताईला. संघर्षातलं आयुष्य आहे माझ्या ज्ञानोबरायांचं. आईबाप काय असतात हे कळायच्या वयाच्या आधीच मुक्ताईच्या आयुष्यातून मायबाप निघून गेले. कुणा करता बसलेले मायबापाचं समर्पण जर कुणा करता असा जर कधी प्रश्न पडला तर आपल्या स्वतःच्या लेकरा करता ज्यांचं कायम समर्पण असतं, कायम स्वतःच्या शरीराचं रकदंत करतात, ते कुणासाठी तर ते फक्त आणि फक्त आपल्या मुलाबाळांकरता समर्पण करत असतात. इथं बसलेली बरेच वय झालेली वयोवृद्ध माणसं आहे. तुमच्या पोरानं जर तुम्हाला कधी प्रश्न केला, बाबा तुम्ही काय केलं आमच्या करता, तर त्याला कधीतरी जवळ घ्या, तुमचा जो पायाचा तळवाय त्याला दाखवा, कधीतरी बघ म्हणा. हे जरा एखाद्या पोराला वाटत असेल माझ्या बापानं माझ्या करता काय केलं, तर कधीतरी तुमचा बाप शेतातून राबून आला तर त्याचा पाय जवळ घ्या, त्याच्या पाय मांडीवर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याच्या पायाला पडलेल्या भेगान, त्या भेगातून वाहणारं रक्त तुम्हाला सांगून जाईल याच बापानं आपल्या करता स्वतःच्या शरीराचं रकदंत केलं ना आपला हा संसार उभा केला. फक्त एक आहे, सगळं चांगलं चाललं की असं म्हणतात ते देवाला सुद्धा बघवत नाही. चांगल्या चाललेल्या आयुष्यात जर एखादी गोष्ट वाईट घडली की मग माणूस सहज म्हणून जातो सगळं चांगलं चाललं होतं महाराज, पण देवाला कुणाची आमच्या परिवारावरती नजर पडली ना आमच्या परिवारामध्ये ही वाईट घटना घडली. म्हणून मी मगाशी वाक्य सांगत होतो, 3 गोष्टी मी नेहमी देवाकडे मागत असतो. एक, लेकरू लहान असताना महिला मंडळ लेकराची आई कधी मरू नये. लय भयान दुःख असतं आयुष्यात वाट्याला आलं. लेकराची माय जर बालपणात लेकरू लहान असताना जर लेकराची माय निघून गेली दादा, तर त्याने माय कुणाला म्हणावं? मायचं प्रेम त्याला आयुष्यात कधी नाही. भगवान श्रीकृष्णाचा ज्यावेळेस जन्म झाला, आता ज्यावेळेस दिवस जवळ आले, कारागृहाच्या देवकी मातेच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले होते. एका क्षणात कृष्णानं सांगितलं होतं, आत्ताच्या आत्ता मला इथनं गोकुळात घेऊन जा म्हणून. वसुदेवाला ते मान्य झालं, पण जिनं 9 महिने 9 दिवस आपलं लेकरू आपल्या उदरामध्ये वाढवलं, त्या देवकी मातेला ते सहन झालं असेल का? आपला पोरगा आपल्यापासून दूर जातो हे कुठल्या मायला सहन होतं मला सांग. म्हणून लेकरू लहान असताना लेकराची आई कधीच मरू नये. लय भयान दुःख असं तिच्या वाट्याला आलेलं. दुसरं दुःख आहे का, तरणा ताठा कधी कुणाचा पोरगा मरू नये. ज्यावेळेस तरुण पोरगा आपल्या आयुष्यातून आपल्या माय बापाच्या आयुष्यातून निघून जातो, प्रत्येक बापाची माफी मागून बोलतो वाक्य बरं का बसलेले, प्रत्येक बापाची एकच इच्छा असते, ज्यावेळेस मी देह ठेवीन त्यावेळेस माझ्या पुढं स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत माझ्या लेकरानं माझ्या पुढे शिकायला धरावी, प्रत्येक बापाची इच्छा असते. काय काय परिवारामध्ये हे सगळं उलट घडत गेलं. माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. कुमार महाराज, बारामती तालुक्यात शिरसने नावाचं गाव आहे, तिथं एका तरुण अभिषेक, त्याचं नाव अभिषेक खलाटे म्हणून त्या पोराचं नाव होतं. 22 वर्ष वय पोराचं. कमिन्स सारख्या कंपनीत कामाला मारुती महाराज. शुक्रवारची सुट्टी, त्यानं का कुणास ठाऊक त्याच्या मनात आलं, पण बुधवारचा दिवस उजळला आणि त्याला कामावर जाण्याचीच इच्छा झाली नाही. मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं माझ्या आज राजा म्हणून सांग, मी काय आज येऊ शकत नाही, का काही काम नाही काय नाही, पण त्याची इच्छाच झाली नाही जायची. दिवसभर माता मावल्या होती, पोरग घरी होतं, आराम केला त्यानं. 3 वाजता त्याच्या खिशातला फोन वाजला, तिकडून हॅलो म्हणून आवाज आला. तो फोन होता LIC एजंटचा. त्यानं तिकडून सांगितलं, दादा तुमचा हप्ता येऊन 2 दिवस झाले, थकलेला आहे, तेवढा हप्ता तेवढा भरून जा. यानं मनात ठरवलं असंही आपण घरी आतर कपाटातले पैसे खिशात घेतले, गाडीची चावी घेतली, गाडीला लावली आणि हप्ता भरण्याकरता निघाला. 2च किलोमीटर झाला असेल गावातून बाहेर निघाला. किती? 2च किलोमीटर. भरधाव वेगाने येणारी एसटी पुढून येत होती. भला मोठा कॉर्नर होता, याला ते वळणच बसलं नाही, थेट हा डायरेक्ट बसच्या खाली गेला. जसा गेला तसा एका क्षणात, एकही क्षणला, एकही 22 वर्षाचं होईपर्यंत त्या मायबापानं पोरग जपलं होतं.
अय महिला मंडळ, जर लेकरू त्या आई बापाच्या डोळ्यात देखत जर मरण पावत असेल, जर संपत असेल आयुष्य त्याचं, तर त्या मायबापाला काय वाटत असेल. त्याच्या भावाचा परिचय घेतला कीर्तनाच्या आधी, त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं मला. म्हटलं, मी विचारलं, म्हटलं असं नेमकं घडलं कसं. ते म्हटल्यावर महाराज सुट्टी शुक्रवारची काहीच सांगितलं नाही, आजारी नाही, कोणत्या गोष्टीचं कारण नाही, पण तरी सुद्धा आमचं पोरग घरी राहिलं होतं. फोन आला म्हणून निघालं. बसलेले, खरं सांगा सुट्टी नियोजित कधीची होती? बोला ना. शुक्रवारची. बरं काय काम होतं का बुधवारी घरी राहण्याचं? काहीच नव्हतं. तर त्याच्या पाठीमागं कारण एक होतं, बुधवारचाच दिवस त्याच्या आयुष्याचा शेवट होता आणि तीच ठरलेली वेळ त्याच्या आयुष्यात शेवट होती. इथं बसलेली कितीतरी माणसं अशी असतील ज्याच्या आयुष्यातून त्यांचा तरणा पोरगा निघून गेलेला. लांब कशाला सांगू नये उदाहरण, त्यांना त्याची जाणीव करून आठवण करून तर मला मुळीच द्यायची नाही, पण आमचे पोळ आप्पा रांजणीहून या ठिकाणी आलेले. त्यांच्या आयुष्यातून त्यांचा पोरगा गेला होता, तेव्हा त्याचे वर्षातच कीर्तन माझ्याकडेच होत. न शब्दात वर्णन करण्यापलीकडचं दुःख आमच्या पोळ परिवाराला झालं. त्याच दुःखाला आज आमचा चव्हाण परिवार सामोरं जातो. कितीतरी स्वप्न बघितले असतील त्या उभयता पती पत्नीनं. महिला मंडळ कितीतरी स्वप्न बघित असतील त्या जन्मदात्या मायबापानं. लय काही इच्छा नसते मायबापाची. मायबापाला वाटत असतं, जे पोरग तळ हाताचा पाळणा नेत्राचा दिवा, लालन पालन पोषण करून मी पोरग लहानाचं मोठं केलं ना, फक्त शेवटचा क्षण मोजत असताना माझ्या डोळ्यासमोर माझं लेकरू असावं आणि त्याच्या हातून मला अग्निडाग मिळावा आणि त्याच्या हातून शेवटचे 2 घास मला मिळते. प्रत्येक मायबापात ते एक सांगू का, म्हातारे झालेले मायबाप जगण्या खाण्याकरता म्हणून जगत नाही, जगायला लागते तेवढंच खातात. त्यांची लई अपेक्षा नसते पुरण. पण खरं सांगू, खरंच आमच्या किरण दादा जाण्यानं आमचा परिवार हा खूप दुःखी झाला. म्हणून मी मागाशी सुरुवातीलाच वाक्य बोललो होतो, जोपर्यंत आपल्या वाट्याला दुःख येत नाही तोपर्यंत गेलेल्या व्यक्तीची किंमत कळत नाही. आज जी आरती ताईंवरती वेळ आली, ती वेळ, ते क्षण, ते दुःख मी माझ्या डोळ्यानं 6 महिन्यापूर्वी माझ्या आईच्या डोळ्यात ते माझं दुःख, मी आईच्या डोळ्यात ते माझे वडील जाणं दुःख ते पाहिलं. खरंच असतं, मालक गेलं ना संपलं तुमचं आयुष्य. भातुकलीच्या खेळामधली राजानी करानी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. संसाराचा खेळ चालू झाला तर चालू असलेला तो संसाराचा खेळ आहे. अनेक स्वप्न रंगवलेले असतात, अनेक स्वप्न पाहिलेले असतात. आपण हे करूया, आपण ते करूया, आपण ते करूया, करता 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 त्याच संसाराचा डावा, जर रथाचं एक चाक रथ रस्त्यावरती चांगला चालत असताना जर त्या रथाचं एक चाक जर कुमार महाराज चालू परिस्थितीमध्ये जर गळून पडलं तर ते रथ रस्त्यावर चालू शकत नाही. तसं मालकाच्या आयुष्यातून मालकीन जाऊ द्या किंवा पतीच्या आयुष्यातून पत्नी जाऊ द्या, दुःख सहन न करण्यापलीकडचं आहे. आपल्या डोळ्यात एकच मायबाप निघून गेले, ज्ञाविष्णू माऊली ज्ञानोबरायाचे. तेव्हापासून मुक्ताईचे माय ज्ञानोबराय झाले आणि मुक्ताईचा बापही ज्ञानोबराय झाला. म्हणून तो फक्त घडवून आणत असतो, आपण मात्र निमित्त आहे. तुम्हाला तर माझा चांगलाच परिचय होता. आपलं कीर्तन दोघांचही होतं त्या पारायणामध्ये अमरावतीला. नियोजित कीर्तन 6 फेब्रुवारीचं माझं बिगवणला जिंती खानोट्याला होतं. पण त्या अमरावतीकर पोरांचा फोन आला, म्हटले महाराज तुमची 6च तारीख आम्हाला पाहिजे, थोडं ऍडजस्ट होईल का? मी जाणीवपूर्वक त्या खानोट्यावाल्याला फोन केला, 8 तारीख घेतली, गाडीत बसलो 6 तारखेच्या, फेब्रुवारीच्या 6 तारखेला अमरावतीच्या दिशेनं प्रवास चालू झाला. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त विठ्ठलदाजी, तुम्ही गेला होता कुमारदाजी, आणि पार 50 किलोमीटरचं अंतर शिल्लक राहिला असेल. समृद्धी महामार्गावर चहा प्यायला गाडी थांबली, 5:30चा वेळ होती आणि बरोबर त्याच क्षणाला माझ्या भावाचा फोन आला मला. त्याचा तो फोनवरून आलेला आक्रोश, त्याचं रडण्याचा आवाज, आजपर्यंत त्याच्या डोळ्यात मी कधी पाणी येऊ दिलं नाही. मी त्याचा मोठा भाऊ म्हणून त्याची सगळी जबाबदारी मी पाहिली. त्याच्या डोळ्यात कधी पाणी नाही, कधी रडण्याचा आवाज नाही, पण त्यावेळेस अचानक त्याच्या डोळ्यातून पाणी, रडण्याचा आवाज. माझी आई ओरडत होती, माझा भाऊ ओरडत होता. तो रडण्याचा आवाज वेगळंच काही सांगून गेला. त्यांचा सांगण्याचा धडाही झाला नाही की पप्पा बाबा म्हणून राहिले नाही, हे सांगणं सुद्धा त्यांना शक्य झालं नाही. पण खरं सांगतो गाड्या, ज्याचा बाप जिवंत आहे ना इथं बसलेल्यापैकी, त्याच्या एवढा भाग्यवान पोरगा या जगात दुसरा कुणी.
कधीतरी तुमचा बाप जिवंत असला तर कधीतरी त्याच्या पायाला स्पर्श करा तुम्ही, कधीतरी त्याला बलगून मिठी मारा. एकदा बाप गेला की त्याचं अस्तित्व लक्षात येतं, आणि एकदा माय गेली ना आयुष्यातून तिचं प्रेम लक्षात येतं. तरणात आठा पोरगा ज्या दिवशी मायबापाच्या आयुष्यातून निघून जातो ते दुःख मरेपर्यंत यातना या चव्हाण परिवाराला बघा, त्या मायबापाच्या मरे जेव्हा जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत यांना क्षणाक्षणाला. एक सांगू, आज जेव्हा कधी आमच्या किरणदादाच्या आवडीचा पदार्थ घरात होईल तेव्हा पहिली आठवण कोणाची होत असेल तर आमच्या किरणदादाची. जो काही घरात एखादा निर्णय घ्यायचा त्याची विचार करण्यासाठी त्यांना ज्याची विचारपूस करायची होती, ज्याच्याकडे विचारपूस करायची होती तो व्यक्तीच राहिला नाही ना आता. परिवार करता माणूस गेला, संपलं ना. परिवारातून जोपर्यंत कुमार महाराज करता माणूस एकदा गेला ना तो सगळा परिवार ढासळतो, कधीच नाही भरून निघत. म्हणून जाण्याचं दुःख प्रत्येकालाच आहे. अगदी या परिवाराचा माझा किरणदादाचा माझा कधी संपर्क नाही, पण आल्यानंतर जेव्हा माहिती मिळाली तेव्हापासून मलाही अगदी भावनिक, अगदी डोळ्यात पाणी. माझ्याही कधीच कुणाच्या वाट्याला असा प्रसंग येऊ नये, म्हणून तरणात आठा कधी कोणाचा पोरगा मरू नये, म्हातारपणात कधी कोणाची बायको किंवा कधी कोणाचे मालक मरू नये. हे जेव्हा वाट्याला येतं तेव्हा त्याची जाणीव माणसाला होत असते. पण तुम्हा सगळ्यांना या चव्हाण परिवाराला माझी विनंती आहे, जरी किरणदादा आपल्यात नसतील तर याच्या पाठीमाग जो कोणी चालक पालन करता धरता आहे तो देव आहे. आणि एकदा त्याच्या मनात जर एखादी गोष्ट आलीच तर तिथं कुणाच नाही चाललं, कुणाचं चाललं नाही याच्या करता पुरावा दिला. आले देवाजीच्या मना, टाळ वाजवा, सगळे टाळ वाजवा. महाराज म्हणतात आले देवाची म्हणा. आणि मग पुरावा हरिश्चंद्र राजाचा. नेमकं काय घडलं? हरिश्चंद्र राजा झोपी गेले आणि स्वप्नात राज्यदान केलं. कुणाला? साधूला. स्वप्नात साधूला दान केलेलं राज्य जागेपणी तोच साधू दुसऱ्या दिवशी सकाळी हरिश्चंद्र राजाच्या दारात उभा राहिला आणि संकल्प सोडलेला तो साधू हरिश्चंद्र राजाला सांगतो, चल राज्य देऊन टाक. हरिश्चंद्र राजाला उगत सत्यवचने राजा म्हणत नाही. दानशूरतेच्या यादीतलं सगळ्यात मोठं नाव कोणाचं असेल तर तो राजा हरिश्चंद्र आहे. आणि त्याच्यानंतर बळीराजा, ज्याला देवानं पातळात घातला होता ना तो बळीराजा. राज्य स्वप्नात दिलं होतं, मग स्वप्नातच साधून घ्यायचं होतं ना. जागेपणी येऊन सुद्धा साधून मागावं, लज्जा रक्षणापुरती कपडे घेऊन राजा बाहेर पडतो आणि राज्य साधूच्या ताब्यात देतो. असा राजा पाहिलाय कधी? पण हरिश्चंद्र राजाच्या बाबतीत ते घडलं.
उभयता पती पत्नीला सोबत घेतलं आणि बाजारात विकायला उभं मानलं. अय बसलेले, एवढी वाईट अवस्था झाली हरिश्चंद्र राजाची. तारा राणी नावाच्या पत्नीला डोंबा नावाचा ब्राह्मण विकत घेऊन जातो, पण हरिश्चंद्र राजाला विकत नेणारा माणूस सुद्धा कोणी भेटत नाही. रोहिदास नावाचा पोरगा आहे, तारा राणीच्या सोबत डोंब्या नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी आणण्याकरता तारा राणी गेली. तोपर्यंत ही रोहिदास नावाचं पोरग खेळत खेळत अडगळीच्या ठिकाणी गेलं. तिथंच त्याला सर्पदंश झाला आणि त्याच जागी पोरग गतप्राण झालं. श्रीमंतीला नाती जोडावी लागत नाही, गरीबाला नाती जोडावी लागतात. होतं तोपर्यंत सगळे सोबत होते, पण सगळं राज्य साधूला गेल्याबरोबर त्याच रोहिदास नावाच्या पोराला स्मशानभूमीपर्यंत नेण्याकरता सुद्धा गावातलं कुणी आलं नाही. तारा राणीनं स्वतःच पोरग खांद्यावरती टाकलं. सुनील महाराज, काळोख्या रात्री ती तारा राणी रोहिदास नावाच्या पोराला घेऊन स्मशानभूमीपर्यंत निघाली. तोपर्यंत त्याच काळ्या रात्रीच्या त्या काळ्या अंधारातून आवाज आला, थांब, तुला या पोराला या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी देता येणार नाही, अंत्यसंस्कार करता येणार नाही. तिनं सांगितलं, तू मला ओळखलं नसशील, मी कोणी आयरे गैरी नाही. आर्यावताचा सम्राट ज्याच्या ताब्यात आर्यावत होतं त्या राजा हरिश्चंद्राची मी पत्नी आहे. कारण सांग, का नाही देऊला जाऊ शकत? त्यातल्या अंधारातल्या आवाजानं सांगितला, याच्या अंगावरती कफन असल्याशिवाय याला इथं अग्निसंस्कार देता येणार नाही. तिनं स्वतःची ओळख सांगितली. तिनं सांगितलं, माझ्या खांद्यावरती तोही कुणी आयरा गैरा नाही, तो स्वतः राजा हरिश्चंद्राचा पोरगा रोहिदास नावाचा पोरगा आहे. बसलेले मंडळी ऐका, अंधारातला आवाज तारा राणीला उत्तर देतो, तू जरी राजा हरिश्चंद्राची पत्नी असली, गेलेला जरी तुमचा पोरगा असला, तरी मी सुद्धा कुणी आयरा गैरा, मी सुद्धा स्वतः राजा हरिश्चंद्र आहे. बसलेले अंधारातला आवाज उजेडात आला. तारा राणीच्या डोळ्याला अश्रू आले, दहाई मुकलून रडायला लागली. मालक, काय वाईट केलं होतं म्हणून हे वाट्याला आलं आपल्या. हरिश्चंद्र राजा तारा राणीला सांगतो, इथलं आपल्या हातात, आणि हेच पटवून देण्याकरता महाराज सुद्धा सांगतात, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, आले देवाची आमना, तेथे कोणाचे चालेना. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी दोन्ही हाताने टाळी वाजवायची आणि मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोला कुंडली कमरधार मना, तेथे कोणाचे चाले ना, आले देवाची आमना, तेथे कोणाचे चाले ना, आले देवाची आमना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. विठाला 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 विठाला. आले देवाची आमना, तेथे कोणाचे चालेना, आले देवाची आमना, तेथे कोणाचे चालेना. चालत नाही कुणाकुणाचं म्हणून उदाहरण दिलं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, आले देवाची आमना, तेथे कोणाचे चालेना. असो, बोलण्याच्या ओघामध्ये 12 पर्यंत कधी वेळ आली माझ्या लक्षात आलं नाही, पण थोडंसं पुढं गेलं तर चालतंय. तुम्हाला बसलेले 5-10 मिनिटं पुढे चालते का? बळच तर होय म्हणा. तुम्ही नाही म्हणला तरी मी घेणारच आहे पुढं, पण माझ्या समाधाना करता तरी तुम्ही होय म्हणा. तुम्ही म्हणाल महाराज इथपर्यंत आलात 12 पर्यंत, आम्हाला आले देवाची आम्हाला हा भंग तुम्ही सांगतात. 2 चरण, 1 चरण तुम्ही सोडवलं, 2 चरणाचा अर्थ भावार्थ तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला.
एवढा मोठा अट्टहास आमच्या चव्हाण परिवाराने केला, वर्षश्राद्धाचा विधी केला. तशी तर इच्छा नव्हतीच या परिवाराची, कारण दुःखच तेवढं आहे. पण तरी सुद्धा आम्ही हा प्रयत्न केला. अन्नदान होणार आहे. आमच्या किरण दादाच्या पश्चात त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभण्याकरता या ठिकाणी आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचा कार्यक्रम आयोजित, म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान घडलं, अन्नदान आहे. मग त्याच्यामध्ये दानाचे अनेक प्रकार सांगितले. वस्त्रदान असेल, कांचनदान असेल, सुवर्णदान असेल आणि असे अनेक प्रकार असतात. त्याच्यातलं आम्ही अन्नदान आहे, ज्ञानदान आम्ही केलं. मग एवढं सगळं करण्यानं आम्हाला किरण दादा तर पुन्हा मिळतील का? मी त्या सगळ्या परिवाराला एक विनंती करीन. तुमचे किरण दादा आता अशा गावी निघून गेले. त्यांचे वडील असतील, त्यांचे 2 मामा असतील, त्यांच्यावरती पुत्रवत प्रेम करणारे त्यांचे दाजी, त्यांचे मामा, त्यांचा सगळा मित्र परिवार आहे. मित्र कुठले? सगळे भावाप्रमाणेच त्यांच्यावरती प्रेम करायचे. मित्र जाण्याचं दुःख, भाऊ जाण्याचं दुःख. एक सांगू, मैत्री असावी भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम देवासारखी. लय पवित्र मैत्री बघायला मिळाली. आमचा तरुण वर्ग जास्त आहे आमच्या किरण दादावरती प्रेम करणारा, म्हणून त्या पोरांनी ऐकून जा. असं नाही लावलं. मित्र आयुष्यामध्ये त्याला म्हणावं आपल्या चांगल्या काळात नाही, चांगल्या काळात जो सोबती असतो त्याला स्वार्थी मैत्री म्हणा. माफी मागून बोलतो. आपल्या चांगल्या काळात सोबत असतो त्याला मित्र म्हणू नका. आपल्या वाईट काळात, आपल्या पुढं 2 पावलं आपल्या जो चालतो तो आपल्या आयुष्यातला खरा मित्र. 18 विश्व दारिद्र्यात पडला होता श्री सुदामदेव. त्या पाठीमागे त्याचं कर्मच आहे. नाही तर ते फुटाने आणलेले ते न सांगता एकटा खात होता. आणि कृष्णासोबत लाबाडी केली. कुणी? सुदाम्यानं. सख्खा मित्र सख्खा, लय जीवलग दोस्त होता सुदाम्या कृष्णाचा. पण झाडावर पावसाळ्याचे दिवस सरपण आणायला लावलं, उशीर झाला, पावसाचं आगमन झालं, वारा पाऊस संघ चालू झाला. झाडावर, एका झाडावर 2 फांदीवर दोघं बसले, एका बाजूला कृष्ण आणि एका बाजूला सुदामदेव. फक्त उशीर झाला म्हणून यानं जाताना फुटाने नेलं होतं. ह्याला लागली भूक म्हणून त्यानं ते फुटानं खायला सुरुवात केली. आता बराच जणाला वाटतं फुटानं खाल्लेलं कुणाला कळत नाही, पण फुटाण्याची जात अशी आहे, तुम्ही किती बी गपचिपीत खावा. वा, कोणतरी म्हणलं कडा कडा वाजतात. ते शेजाऱ्याला कळतं म्हणजे कळतच. त्यानं ते फुटाने खायला सुरुवात केली. कृष्ण विचारतो, काय खातो का रे? सुद्धा म्हणतो, अरे देवा, असल्या थंडीत असल्या पावसात तुला खाण्याचं सुचतं? अरे थंडीनं माझं दात वाजतात, खातबीत काय नाही आहे का? आता लबाडी कुणा संग केली? हा जे कृष्ण देव होता त्याच्यासोबत सुद्धा नाना लबाडी केली. देव म्हणला, असू दे, बघून घेईन तुला. इकडं ह्यो द्वारकेचा राजा झाला आणि ह्याच्या वाट्याला 18 विश्व दारिद्र्याला कमी करतात. 18 विश्व दारिद्र्यात पडलेला कृष्ण सुदामदेव ज्यावेळेस मदत मागायला गेला होता त्यावेळेस मित्रत्वाचं नातं जपण्याकरता सुदामदेव म्हणतो, यानं मागितल्याशिवाय याला माग म्हणल्याशिवाय याला मागणार नाही. आणि तोही याचाच मित्र कृष्ण. देव सांगतो, यानं मागितल्याशिवाय देणार नाही. माघारी यायची वेळ झाली सुदाम्याची. ह्यो काय मागत नाही आणि तो काय माग म्हणत नाही. पण मैत्रीचं नातं जपण्याकरता कुंकुम तिलक लावण्याचं नाटक केलं देवानं. आणि श्री क्षय अक्षर लिहिली होती सुदाम्याच्या कपाळावरती. श्री क्षय म्हणजे ऐकून जा, श्री म्हणजे संपत्ती, क्षय म्हणजे नाश. तुझ्या संपत्तीचा नाश होईल हे त्याच्या भविष्यात लिहून ठेवलं तू सटवाईनं. कुंकुम तिलक लावताना नुसता अंगुष्ठ कपाळावर ठेवला आणि हायासा माघारी नाही घेतला. मग ठेवलेला अंगुष्ठ असा फिरवला, अंगठा नाही फिरवला. बसलेले मायबाप कपाळावरची अक्षर फिरवली. श्री क्षय होत, ती यक्ष श्री झालं. यक्ष म्हणजे कुबेराची श्रीमंती तुला प्रदान होईल. घरी येऊन बघतो तो अक्क सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेवनिया त्याच्या भेटीला गेला शुद्ध भाव दे कोणिया गाव सोनियाचा दिला सद्विठोबाचा धर्म
लागो, त्याचे चरणी लक्ष लागो. दुःख दारिद्र्यात पडलेला सुद्धा अख्खं नगर सोन्याचं दिलं का? मैत्रीत्वाचं नातं जपण्याकरता. म्हणून तरुण पोरं, तुम्ही ज्या तुमच्या मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधी करता या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, कुणालाच वाटलं नव्हतं हसता खेळता चेहरा आमच्या परिवारातून आम्हाला सोडून जाईल. क्रिकेट खेळण्याकरता गेलेलं आमचे किरण दादा, सगळ्या मित्रत्वाच्या संघ मैत्रीच्या सगळ्या मित्रांच्या सोबत असलेले आमचे किरण दादा छातीत दुखलेल्याचं निमित्त झालं. पोरांनाही तात्काळ आपल्या इंदापूर शहरामध्ये प्रसिद्ध असणारे सर्जन आपले हेगडे डॉक्टर, हेगडे डॉक्टरांकडे त्यांना नेण्यात आलं. अहो, डॉक्टरांनी सुद्धा सांगावं, आजपर्यंत एवढ्या वर्ष सर्व्हिस केली पण असं पेशंट आयुष्यात पहिल्यांदा माझ्या पुढे आलं. माझ्या डोळ्यासमोर त्याचा जीव जातो, मी काहीच करू शकलो नाही. पण तुकोबरायाचं वचन मरेपर्यंत कधी खोटं होणार नाही बसलेले. महाराजांचं वचन आहे, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. जर डॉक्टरच्या हातनं माणसाचं मरण वाचणार असेल तर त्या देवाला किंमत राहिली नसती. कधी कुणाला न रुतलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे किरण दादा होते. म्हणून मित्र असावा कसा आहे का? दुःखड बायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. घरातल्यांना आमच्या किरणदादाचं जाण्याचं दुःख जेवढं घरातल्यांना झालं तेवढं त्यांच्या मित्रांनाही तितकंच दुःख झालं. आज वर्ष जरी झालं असलं तरी या पुराण आजही वाटत असेल किरण आमच्यात आहे कायम त्याच्या सोबत. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. कितीतरी आमच्या मित्राला आमच्या किरणदादानं मदत केली असेल, कितीतरी प्रत्येकाच्या दुःखामध्ये आमचे किरणदादा सामील झाले असते. म्हणून तर एवढी पोरं आज उपस्थित राहिले. तर कुणाला कोणासाठी वेळ आहे मला सांगा? कोण कीर्तन ऐकतो, कुणाला ऐकणे येण्यासाठी कोणासाठी वेळ आहे? पण मित्र असावा कसा? जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. म्हणून आमच्या किरणदादा नाही त्यांच्या मित्राची आठवण, या पोरांना आमच्या किरणदादाची आठवण कायम येत असेल. त्या मायला आठवण आहे, त्या बापाला आठवण आहे. किती जरी मायबाप, किती जरी आमच्या किरणदादाविषयी बोलत राहिलो तरी ते शब्द अपुरे पडणार आहे. 2 तास काय 2.5-3 तास जरी कीर्तन चालू राहिलं तरी तुम्हाला ऐकावंसं वाटेल, मलाही सांगावंसं वाटेल. पण वेळेची मर्यादा व्यक्तीनं पाळली पाहिजे या न्यायानं. आजचा दिवस म्हणजे चव्हाण परिवाराकरता उजाडलेला गेल्या वर्षीचा काळा दिवस आहे. इथली बरीच माणसं किरणदादाच्या अंत्यविधीसाठी सुद्धा असतील. गेल्या वर्षी याच परिवाराच्या याच दारामध्ये तुम्ही सगळे होतात. सगळ्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळत असेल. आमचा किरण आम्हाला सोडून गेला, आमचा दादा आम्हाला सोडून गेला. म्हणून मगाशी बोलता बोलता राहून गेलो. प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ज्यावेळेस वटपौर्णिमेच्या सणाला वडाची पूजा करण्याकरता जाते त्यावेळेस ती देवाकडे जास्त काही मागत नाही. तिच्या हातात पूजेचं ताट असतं, जास्त काही नाही, हातात त्याच्या धागा असतो. त्या दिवशी मात्र धाग्याला विशेष तत्वाने किंमत असते. का? ती स्त्री तो धागा हातात घेते आणि वडाची पूजा करून महिला मंडळ त्या वडाला फेरे मारते. किती? बोला ना. 7च फेरे मारते. असा कधी प्रश्न पडला का? का सांगू? ती प्रत्येक सौभाग्यवती स्त्री त्या वडाला प्रार्थना करते, देवा कसाही असू दे माझा मालक, हाच मालक मला एक जन्म नाही, हाच मालक मला
सात जन्म म्हणून माझा सोबती म्हणून मिळावा ही प्रत्येक स्त्री कपाळाच कुंकू माझ्या कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. आज एका वर्षापूर्वी आमच्या आरतीताईंच्या आयुष्यातून हा हक्क कायमचा हरपला. अजून दुःख झालं आमच्या भाग्यश्री ताईंना, जिच्या आयुष्यातून एकुलता एक भाऊ निघून गेला. आता जेव्हा कधी रक्षाबंधनाचा सण येईल ना, त्या प्रत्येक सणाला आमच्या आता जवळच आला रक्षाबंधनाचाही सण. आज 1 वर्षापासून त्या दादाची आठवण आमच्या ताईला, ज्या पवित्र हातावरती, जे पवित्र नातं जपण्याकरता ज्याच्या हातावरती राखी म्हणजे आपल्याकरता एक छोटासा धागा आहे हो, पण ते बहीण भावातलं पवित्र नातं जपण्याकरता, कायम ते नातं टिकून राहण्याकरता हा रक्षाबंधनाचा सण आहे. आज आमच्या भाग्यश्री ताईंना तो हक्काचा हात ज्याच्या हातावरती राखी बांधायचा तो राहिला नाही. त्या माय बापाच्या स्वप्नाला तडा गेला. त्या आईनं केली बाहिलेली स्वप्न पाण्यात मिसळली. तिनं बांधलं घरट, हे स्वप्न काय नाही केलं त्या आईनं त्या लेकरा करता. तिनं बांधलं घरट माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज गायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. आभाळान बोलाविल ओढ रक्ताला लागली. काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहारली. येता जवळ घटिका लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. असते एकुलते एक पोरग निघून जाणं म्हणजे न म्हणून खरं सांगू, खरंच तरणात आटा कधी कोणाचा पोरगा जाऊ नये. असो, जास्तीचा तुमचा वेळ न घेता एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी साधू संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरिश्चंद्र तारा राणी पाहे डोंब्या घरी पाणी. पांडवाचा सायकारी राज्यावरून केले दुरी. आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना. जर कोणाचं चालत नाही तर मग जगावं कसं याच्याकरता शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी पुरावा दिला. शेवटची चाल तुका म्हणे उगीच राहावे. 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 वा. तुका म्हणे उगीच राहावे. तुका म्हणे उगीच राहावे. जे जे होईल ते पहावे. जे जे होईल ते पहावे. आले देवाच्या मना. आले देवाच्या मना. जे होईल पाहावे. पहावे. जे होईल ते पाहावे. आले देवाच्या मना. आले देवाजीच्या मना.
जे होईल ते पाहावे जे जे होईल ते पाहावे आले देवाची आमना आले देवाची आमना जे जे होईल ते पाहावे जे जे होईल ते पाहावे पाहावे आले देवाची आमना आले देवाजीचा मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाच्या मना आले देवाच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाच्या मना आले देवाच्या मना तेथे कोणाचे तारे तेथे कोणाचे चालना तेथे कोणा तेथे कोणा ते चालेना तेथे कोणा ते चालेना आले देवाच्या मना आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे कोणाचे चालेना तेथे कोणाचे देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना मना तुका म्हणे उगेची राहावे होय पहावे आले देवाची आमना तेथे कोणाचे चालेना
असो. बोलण्याच्या योगामध्ये जवळजवळ तुमच्या सर्वांचे 15 ते 17 मिनटं मी जास्तीचे घेतले, त्याबद्दल सगळ्याची मनापासून माफी मागतो. या पवित्र कीर्तनाकरता गोड अशी ज्यांची साथ मला मिळाली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट मृदंग अलंकार माझे परममित्र, माझा जिवलग, माझा सखा आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मारुती महाराज पुरे आहेत. महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आल्यानंतर सगळेच गुणीजन गायक मंडळी म्हणण्यापेक्षा एका कीर्तनाला 5 ते 6 कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहे. ते सगळ्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणून हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ असणारे सगळे कीर्तनकार मंडळी आहेत. त्याच्यामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराजांच्या पुढं ना पाठीमाग 40 नंबर 41 नंबरचे मालक आमचे शेरकर महाराज आहेत. महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय परमश्रद्धेय विशालजी महाराज आहेत. महाराजांच्या दर्शनाचा योग आला. पलीकडे आमचे युवा कीर्तनकार निंबाळकरजी महाराज आहेत. महाराजांच्या दर्शनाचा योग आला. माझ्यावरती आपल्या भावा एवढं प्रेम करणारे आदरणीय परमश्रद्धेय पाठीमाग मनमंदिरा जी टॉकीजवरती ज्यांचं कीर्तन झालं त्या आदरणीय आमचे कुमारजी महाराज शिंदे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय गोड गळ्याचे धनी आमचे प्रसादजी महाराज आहे. इकडे आमचे दुसरे कीर्तनकार सुनील महाराज आहे. इकडे आमचे महाराज कोळेकर महाराज आहेत. आमचे बाबा गायकवाड महाराज आहे. आता सगळ्याची घेऊ का, राहिलेल्याची बी घेऊ का? नाही तसं काय बघा, नाही तर मी गेल्या वादावाद नको घ्यायला बेना. तसं असलं तर सांगा, सगळ्याची घेतो. काय 5 मिनिटं लागते. सगळेच आमचे कांदलवाडीवरून आले सरडे मामाचा लय जीव माझ्यावरती. बरं मामा म्हणायला लागले म्हणजे पेटी पुरत नाही मामाला, एवढे मामांचं आमच्या म्हणणं. आमचे मामा आहेत. त्याचबरोबर माझ्या समेत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारूड सम्राट आमचे मामा संतोषजी महाराज गायकवाड आहेत. मामांच्याही दर्शनाचा योग आला. आमचे चोपदार बाबा आहेत ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पोहोचवला. ते सिकंदर भाऊची सिस्टम आहे. दादा तुमच्या दर्शनाचा तुमचं मनापासून आभार मानतो. बसलेले तुम्ही सगळे चव्हाण परिवारावरती म्हणण्यापेक्षा तुमचा सगळ्यांचाच किरणदादावरती असणारा जीव, किरणदादाचं नसणं या जगामध्ये किरणदादाचं नसणं हे तुम्हा सर्वांच्या डोळ्यातले अश्रू किती तुमच्याकरता किरणदादाचं असणं महत्वाचं होतं हे सांगून जातात. जमलेला समाज हा चव्हाण परिवाराकरता नाही तर आमच्या किरणदादाकरता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तुम्हा सर्व आप्तिष्ट सगळे स्वीर मित्र परिवार, तुम्ही या चव्हाण परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता, या परिवाराला दुःखातून बाहेर काढण्याकरता तुम्ही सगळे जमला. तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर अमोलदादांनी वारंवार संपर्क केला. त्यांचे आमच्या किरणदादाचे दाजे असतील, त्यांचे 2 मामा असतील, त्यांचे आईसाहेब, त्यांचे पूज्य पिताश्री, त्यांच्या खांद्याला खांदा लावून संसार करणाऱ्या आरतीताई असतील, त्यांच्या बहिणी भाग्यश्रीताई असतील आणि त्यांचा जमलेला सगळा मित्रपरिवार, या सगळ्याचं मनापासून ऋणनिर्देश व्यक्त करतो. आमचे विनेकरी बाबा आहेत, त्यांचं मनापासून आभार. जाता जाता शेवटचं वाक्य माझं ऐकून जा. किरणदादा जरी शरीरानं आपल्यात नसतील तर त्यांच्या आठवणी आजही आपल्यात शिल्लक आहे. या फोटोकडं जर पाहिलं, समोर दिसणारा फोटो किरणदादाचा आहे. माझ्या पाठीमागं बॅनरवरती सुद्धा किरणदादाचा फोटो आहे. पण फोटोकडं पाहिल्यानंतर 2 गोष्टीची जाणीव होते, पण एका गोष्टीची कमतरता भासते. फोटोकडं बघितल्यावर किरणदादाची आठवण तुम्हाला नक्की येईल, पण फोटोकडं बघून या मायबापानं, घरातल्या परिवारानं, त्यांच्या मित्र परिवारानं किरण म्हणून जर हाक मारली तर ओ देणारा आवाज मात्र आता या मृत्यू लोकांमध्ये राहिला नाही. तो आता पुन्हा कधीच या परिवाराला ऐकायला मिळणार नाही. आमच्या मित्रांना तो आवाज कधी कानावर पडणार नाही. म्हणून एक वाक्य कायम ध्यानात ठेवा. जी माणसं जगाला आवडतात, जी माणसं समाजाला आवडतात, जी माणसं परिवाराला आवडतात, लक्षात ठेवा तीच माणसं देवाला सुद्धा प्रिय होतात. असाच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या किरणदादा आहे, जे परिवारालाही आवडतच होते. आपलं लेकरू आहे, परिवाराला आवडणार हे साहजिक आहे. पण बसलेल्याच्या डोळ्यात किरणदादाविषयी पाणी येतं म्हणजे समाजाचे आवडीचं व्यक्तिमत्व होतं. उभं राहिलेला त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्या डोळ्यात किरणदादाविषयी पाणी आहे म्हणजे त्यांच्याही आवडीचं व्यक्तिमत्व होतं. म्हणून सुभाषितकार फार सुंदर वाक्य लिहून जातात. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, जो आवडे सर्वांना. पण चव्हाण परिवारातल्या मायबापाला एक विनंती करीन मी, तुमचा एक किरण तुम्हाला सोडून गेला असेल, पण त्यानं जोडलेले मित्रमंडळी हे सगळे पोरं म्हणजे तुमच्याकरता तुमचा किरण आहेत असं एवढंच लक्षात ठेवून आता तुम्ही दुःख इथून पुढं न करता शक्य होईल तेवढं सावरण्याचा प्रयत्न करा. कारण गेलेला तुमचा किरण आता तुम्हाला पुन्हा कधी दिसणार नाही.
जाता जाता आपल्या सगळ्याच्या वतीनं आजचा दिवस म्हणजे किरण दादा करतात त्या ठिकाणी निकालाचा दिवस आहे. आज तिथं पाप आणि पुण्याची बेरीज होते. आजचा दिवस जर पाप कमी पडत असेल, थोडं पुण्य कमी पडत असेल, तर आपल्या सगळ्याच्या हातातल्या पुष्पानं, फुलाच्या रूपानं आपण सगळे किरणदादाच्या चरणावरती पुष्पांजली समर्पण करूया. सगळ्यांनी डोळे झाकून पांडुरंगाला एक विनंती करूया. देवा, आज आमचा किरण तुझ्याजवळ आला, फक्त एक कर, त्याला जर थोडं पुण्य कमी पडत असेल तर आमच्या सगळ्याच्या वाट्याचं पुण्य घे, पण आमच्या किरणला तुझ्या चरणाजवळ जागा दे. एवढीच सगळी मिळून भावपूर्ण आदरांजली आपण त्यांच्या चरणावर समर्पण करूया. झालेली कीर्तन रूपी सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या गुरुवर्य यांच्या चरणावरती, माझ्या पवित्र आईवडिलांच्या पवित्र चरणावरती सेवा समर्पित करतो. चुकीचा एखादा शब्द गेला असेल तर तुमचंच लेकरू म्हणून माफ करा, एवढी आशा बाळगतो आणि पांडुरंगाचं मोठ्या प्रेमानं भजन करूया.